हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी 60च्या वर आध्यात्मिक पुस्तके लिहिली आहेत. कठोपनिषद हे त्यातलेच एक पुस्तक. यामध्ये प्रत्यक्ष यमराज मृत्यूबद्दलचे ज्ञान नचिकेताला देत आहेत. योगेश्वर चरणी विनम्र होऊन कठोपनिषद जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. अध्याय पहिला, वल्ली तिसरी, श्लोक क्रमांक 10. इंद्रियेभ्यः परा हि अर्था अर्थेभ्यश्च परम मनः मनसा तू परा बुद्धी बुद्धे आत्मा महान परा. अन्वयार्थ: इंद्रियांच्या अतीत विषय आहेत, विषयांच्या अतीत मन आहे, मनाच्या अतीत बुद्धी आहे आणि बुद्धीच्या अतीत अंतरात्मा आहे. आता पुढचा श्लोक आहे, श्लोक क्रमांक 11. महता परम अव्यक्तम अव्यक्तम पुरुषा परा पुरुषात न परम किंचित अस्ति काष्टा सा परा गतिही. अन्वयार्थ: महत तत्वाच्या अतीत अव्यक्त असतं, अव्यक्ताच्या अतीत पुरुष असतो, पुरुषाच्या अतीत जरासुद्धा किंचितही काहीही नाही. तीच शेवटची स्थिती आहे, तीच परमगती आहे. या दोन मंत्रांमध्ये यमराज मृत्यूच्या अतीत होण्यासाठी एक महत्त्वाचं सूत्र सांगत आहेत. हे सूत्र आपल्याला भौतिक जीवन जगण्यासाठीही फार उपयुक्त आहे. ते सांगत आहेत की कोणत्याही गोष्टीचा मुकाबला सामना करायचा झाल्यास त्या गोष्टीच्याच पायरीवर, त्या गोष्टीच्याच पातळीवर तिचा मुकाबला करू नका. त्यापेक्षा वरच्या पायरीवर जाऊन मुकाबला सामना करा. त्या गोष्टीच्या पेक्षा वरचढ जास्त ताकदीची गोष्ट तिच्यापुढे उभी करा. म्हणजे ती गोष्ट आपोआप वितळून जाईल, निष्प्रभ होईल, सूक्ष्म होईल, लहान होईल. जी गोष्ट नको आहे ती नष्ट करायच्या, तिचे दमन करायच्या मागे धावू नका. त्यापेक्षा तिच्यापेक्षा श्रेष्ठ अन्य गोष्ट आत्मसात करा. त्यामुळे नको असलेली गोष्ट आपोआप दूर होईल. कोणत्याही गोष्टीशी असहकार पुकारण्यापेक्षा त्या गोष्टीशी सहकार करा. त्यावेळी फक्त तुम्हाला पाहिजे असलेला भिन्न मार्ग अनुसरा. त्यायोगे ती गोष्ट नकळत आपोआप तुम्हाला अपेक्षित मार्गावर नेईल. उदाहरणार्थ, अनेक साधक वजन कमी करण्यासाठी उपवास करतात, एकभुक्त राहतात, भूक मारण्याचा प्रयत्न करतात. त्यापेक्षा एक वेळ अन्नात बदल करून हलकं फुलकं खावं. यामुळे खाल्ल्याचं समाधान होईल आणि वजनही कमी होईल. यमराज नचिकेतला मृत्यूनंतरचं ज्ञान प्रदान करत आहेत. याचा अर्थ मृत्यूवर जय मिळवायचा आहे. कारण यासाठी मृत्यूच्या पलीकडे गेल्याशिवाय ते ज्ञान प्राप्त करता येणार नाही. भारताबाहेरचं जग पाहायचं असेल किंवा विश्वाबाहेरचं विश्व अनुभवायचं असेल तर त्यासाठी भारताबाहेर, विश्वाच्या बाहेर जायला पाहिजे. भारतात बसून किंवा विश्वात बसून भारताबाहेरचं, विश्वाच्या बाहेरचं ज्ञान अनुभवता येणार नाही. याचप्रमाणे मृत्यूच्या पलीकडील ज्ञान अनुभवायचं असेल तर मृत्यूच्या पलीकडे जायला पाहिजे. यासाठी मृत्यूच्या पलीकडे जायला मृत्यूवर जय मिळवता आला पाहिजे. मृत्यूवर जय मिळवायचा असल्यास अर्थातच पुन्हा मृत्यू येणार नाही असं काहीतरी व्हायला पाहिजे. मृत्यू जर पुन्हा व्हायला नको असेल तर स्वाभाविकच जन्म होता कामा नये. कारण जन्म झाला की मृत्यू हा अटळ आहे. जन्मच झाला नाही तर मृत्यू होणार नाही आणि आपण मृत्यूच्या अतीत होऊ. आपल्या आयुष्यातही मृत्यू ही क्रिया पार करून त्या पलीकडे जाऊ. म्हणजे मृत्यूनंतरचे ज्ञान आपल्याला होईल, मृत्यूनंतरचे ते जीवन अनुभवता येईल.
आणि पुन्हा जन्म न होण्यासाठी पुनर्जन्म होणार नाही असं करायला पाहिजे. पुनर्जन्म हा भोग संचयामुळे होतो. भोग संचय हे त्या त्या जन्मात भोग उपभोगले न गेल्यामुळे संचित होत असतात. हे संचित भोग उपभोगूनच संपवावे लागतात. त्यासाठी पुनर्जन्म होतो. याचा अर्थ या सर्वांच्या मुळाशी एका जन्मात न संपणारे भोग निर्माण करणारी जी यंत्रणा आहे ती काबूत आणायला पाहिजे. भोगांचे मूळच तोडता आले तर भोग निर्माण होणारच नाही. या 2 मंत्रांमधून यमराज याचेच ज्ञान नचिकेतला देत आहे. यासाठी या श्लोकामध्ये 11व्या श्लोकामध्ये याआधी आपण जे पाहिलं ते लक्षात ठेवून पुढील विवरण करायचं आहे. भोग निर्माण करण्याच्या मुळाशी देह, बुद्धी, मन, इंद्रिय, विषय हे आहेत. यांना काबूत आणले की भोगापवर्गता निर्माण करणारी यंत्रणाच उद्ध्वस्त होते. इथे मंत्र म्हणजे आधीचे जे श्लोक आहेत याच वल्लीमधले 7, 8, 9 यामध्ये विवरण केल्याप्रमाणे लक्षात ठेवायचं आहे की या यादीत जीवात्म्याचा उल्लेख नाही आहे. कारण जीवात्म्यानेच ही यंत्रणा काबूत आणायची आहे, उद्ध्वस्त करायची आहे. त्यायोगे जीवात्म्याने पूर्ण शुद्ध होऊन आत्ममिलन प्राप्त करायचं आहे. त्याने आत्ममय व्हायचं आहे. त्याने स्वतःच आत्मा व्हायचं आहे. तरच मृत्यूनंतरचे जीवन अनुभवता येईल. हा विचार पारंपरिक विचारांपेक्षा निराळा वाटेल, परंतु याच वल्लीमध्ये याच विचाराभोवती सांगितलेली ती गोष्ट आहे असे मला वाटते. परंतु ही तिसरी वल्ली याच विचाराभोवती सांगितलेली आहे असे मला वाटते. आणि श्लोक क्रमांक 10 आणि 11 यामध्ये 11व्या श्लोकामध्ये सुरुवातीला निरूपण केल्याप्रमाणे यमराज नचिकेतला या 2 मंत्रांमधून देह, बुद्धी, मन, इंद्रिय, विषय यांची कनिष्ठता आणि श्रेष्ठता सांगत आहेत. त्यायोगे कोणाला कुणापुढे उभं करून निष्प्रभ करायचं ते उमजेल. यमराज सांगत आहेत की इंद्रियांच्या अतीत विषय आहेत. विषय समोर आला किंवा विषयांची आठवण इच्छा झाली की इंद्रिय स्वतःची स्वतः राहत नाहीत, ती विषयासक्त होतात. या विषया व्यतिरिक्त त्यांना इतर काहीही सुचेनासे होते. स्त्रीने सूचक हालचाल केली की विषय निर्माण होतो. लगेच इंद्रिय कामेच्छुक होतात. तानपुरे जुळू लागले की त्यांचा झणकार ऐकायला आला की सांगीतिक विषय निर्माण होतो आणि गानलुब्ध नादब्रह्माच्या ओढीने तिकडे आपोआप वळतो. सायंकाळची वेळ झाली की मद्यपी चलबिचल करू लागतो. त्याच्या इंद्रियांना दारूशिवाय अन्य विषय नको असतो. याचाच अर्थ विषय इंद्रियांना आकृष्ट करतात. विषयांपुढे इंद्रिय निष्प्रभ होतात. यमराज सांगत आहेत की विषयांच्या अतीत मन आहे. मनात नसेल, मनाला पटत नसेल, मनात एखाद्या विषयाची घृणा उत्पन्न झाली असेल तर तो विषय कितीही सुंदर, आकृष्ट, संपन्न वगैरे असला तरी त्यात आपण रस घेत नाही. अशा वेळी त्या विषयाकडे आपण ढुंकून सुद्धा पाहत नाही. याचाच अर्थ मन हे विषयापेक्षा श्रेष्ठ आहे आणि मन विषयांना काबूत ठेवू शकते. हरिओम. या श्लोकातला उरलेला भाग आपण पुढच्या भागात ऐकणार आहोत. कारण हा बराच मोठा हे निरूपण आहे म्हणून आपण तसं केलेलं आहे. हरिओम.